किंदम ऋषी आणि हस्तिनापूरच्या पांडुराजाची कथा आणि माणसाच्या उपजत लैंगिक प्रेरणा आणि त्या संदर्भातील त्याचे ढोंग या संबंधीची ही कथा. किंदम ऋषींना आपल्या पत्नीशी रतिक्रीडा करीत असताना हरणाचं रूप का घ्यावं वाटलं असावं या संबंधी असा प्रश्न कुणीही विचारित नाही, कुणीही तो उपस्थित करत नाही. कारण धार्मिक श्रद्धा असणारे लोक असे प्रश्न धार्मिक कथासंबंधी, पौराणिक कथासंबंधी विचारित नाहीत. पौराणिक कथा आणि त्यातील चमत्कार ते आहे तसे स्वीकारतात आणि धार्मिक श्रद्धा नसणारे लोक सहसा पौराणिक कथांच्याकडे वळत नाहीत. पण हा प्रश्न मी उपस्थित करीत आहे की किंदम ऋषींना रतिक्रीडा करत असताना, आपल्या पत्नीशी रतिक्रीडा करीत असताना हरणाचं रूप घ्यावं असं का वाटलं असावं. आता ही कथा ज्या संदर्भात येते तो संदर्भ बघणंही इथं महत्वाचं आहे. पांडुराजा शिकारीला गेलेला असताना वनामध्ये तो एका रतिक्रीडा करीत असणाऱ्या हरणांच्या जोडीवर बाण सोडतो. त्याचा बाण वर्मी लागल्यानंतर त्या जोडीमधील, हरणाच्या जोडीमधील नर जातीचा हरिण मरून पडतो आणि तो मरून पडत असताना मरण्यापूर्वी मनुष्यवाणीनं पांडुराजाला शाप देतो की तू सुद्धा, म्हणजे पांडुराजा सुद्धा रतिक्रीडा आपल्या पत्नीशी करत असताना, रतिक्रीडेचा आनंद भोगत असतानाच, त्याला भोगण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला सुद्धा, म्हणजे पांडुराजाला सुद्धा मृत्यू येईल. आता इथं झालं काय होतं तर हे हरणांची जी जोडी होती ती हरणांची जोडी म्हणजे किंदम ऋषी आणि त्यांची पत्नी होती. किंदम ऋषी हे तपस्वी ज्ञानी ऋषी, त्यांनी योग सामर्थ्यानं स्वतःला आणि आपल्या पत्नीला हरिण रूपामध्ये रूपांतरित केलेलं होतं आणि हरणाच्या रूपामध्ये येऊन ते रतिक्रीडा करीत होते. आता असं किंदम ऋषींना करावं असं का वाटलं असावं हा प्रश्न. रतिक्रीडा करणं ते मनुष्याच्या रूपामध्येही रतिक्रीडा करू शकले असतेच, पण तसं ते करत नाहीत. आणि तसं न करण्याचं काय कारण असावं. कदाचित असं तर कारण नसेल की रतिक्रीडा करणं ही प्राणी पातळीवर जाऊन केलेली क्रिया आहे. आणखीन आपल्यासारख्या थोर ऋषीनं, तपस्वी ऋषीनं मनुष्यानं करणं हे सुद्धा ते प्राणी पातळीवर जाण्यासारखं आहे, हीन पातळीवर घसरण्यासारखं आहे. आणि आपल्यासारख्या थोर ऋषीनं तर अशा क्रीडेचा आनंद घेणं म्हणजे अगदीच आपल्या आध्यात्मिक तपस्वियाच्या पातळीवरून अगदीच हीन पातळीवर घसरण्यासारखं आहे, आपलं स्खलन होण्यासारखं आहे. असा तर विचार किंदम ऋषींच्या मनात आला नसेल, कदाचित तसा तो आला असेल. तसंही जर बघितलं तर स्त्री संग करणं, स्त्रीचा सहवास करणं हे आध्यात्मिक प्रगतीमधील एक अडथळा आहे, हा एक अडथळा आहे असाच धर्मविचार आहे. पण मग जर तो तसाच विचार असेल तर मग मनुष्याच्या रूपात ही क्रीडा करणं जर पाप असेल किंवा ते आध्यात्मिक स्खलन असेल तर प्राणी पातळीवर जाऊन केलं तरी सुद्धा ते स्खलनच आहे. असा कुठला धर्म सांगतो की तुम्ही प्राणी पातळीवर जाऊन ही क्रीडा केली तर ते धर्माला मान्य आहे, आणखीन मनुष्याच्या रूपामध्ये ते करणं पाप आहे. हे धार्मिक दृष्ट्या ढोंग आहे असाही एक विचार इथं मांडण्यासारखा आहे, सुचण्यासारखा आहे. पण असा विचार धार्मिक वृत्तीचे लोक करणार नाही. पण किंदम ऋषींनी मात्र स्वतःला हरणाच्या रूपामध्ये रूपांतरित करून ही क्रीडा घेण्याचा, या क्रीडेचा आनंद घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हा ढोंगीपणा आहे असं एक विचार. त्याच वेळी दुसराही एक विचार इथं मांडता येण्यासारखा आहे की म्हणजे या क्रीडेचा आनंद तर घ्यायचा, पण तो आनंद घेत असताना
मनात एक अपराधीपणाची भावना ठेवायची. अम, आपण काहीतरी चुकीचं करत आहोत म्हणून एक लपवाछपवी करण्याचा हा एक प्रयत्न, म्हणजे हाही एक ढोंगीपणाच दिसतो. आणि इथं दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो, तो पांडू संदर्भात उपस्थित होतो. तो असा की तो रतिक्रीडा करीत असलेल्या हरणाच्या जोडीवर बाण सोडतो. पण असाच बाण, अशीच शिकार त्यानं जर मानवी रूपातील पती पत्नी रतिक्रीडेचा आनंद घेत असते तर त्यानं आपले बाण त्यांना मारण्यासाठी सोडले असते का? तर त्यानं निश्चितच सोडली नसते. म्हणजे माणसाच्या बाबतीत हे करणं म्हणजे चुकीचं. आणखीन प्राण्यांच्या बाबतीत केलं तर ते क्षम्य ठरतं. हा हा माणसाचा मूलभूत त्याच्या विचारातील गोंधळ दिसतो. पण हा सगळा गोंधळ इथं या कथेमध्ये आहेच. आता ही कथा, किंदम ऋषींच्या शापाची जी कथा आहे ती कोणत्या संदर्भात येते, तर ती पांडुराजाच्या संदर्भात येते. आणि तो संदर्भही इथं आपणाला लक्षात घ्यावा लागेल. तो संदर्भ असा की पांडू हा हस्तिनापूरचा राजा, त्याचा पहिला विवाह कुंती बरोबर झालेला होता. आणि विवाहाला 1-2 वर्ष झाली तरी कुंती गर्भधारणा करत नाही. हे लक्षात आल्यानंतर भीष्म त्याचा दुसरा विवाह माद्रीशी करून देतात. पण 1-2 वर्ष झाली या विवाहालाही, म्हणजे पांडू आणि माद्री यांच्या विवाहालाही 1-2 वर्ष झाली तरी सुद्धा पांडूला कुंतीपासून ही अपत्यप्राप्ती होत नाही आणि माद्रीपासूनही अपत्यप्राप्ती होत नाही. म्हणजे दोघेही गर्भधारणा करत नाहीत. आता पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये गर्भधारणा स्त्रीला होत नाही, पत्नीला होत नाही, याचा एकच अर्थ, एकच निष्कर्ष काढला जातो. तो निष्कर्ष असा काढला जातो की दोष स्त्रीमध्ये असला पाहिजे. दोष पुरुषामध्ये सुद्धा असू शकेल. पुरुष सुद्धा अपत्यप्राप्ती करून घेण्याच्या बाबतीत दोषी असू शकतो. हा विचार आज सुद्धा धाडसीपणाचा असतो. मग तो महाभारतकाली भीष्मांच्या मनात किंवा इतर कुणाच्या मनामध्ये आला असेल, हा असा विचार आपण करणं चुकीचं ठरेल. त्यामुळे त्यावेळी तो विचार कुणीच केला नसेल. पण आपल्यामध्ये दोष असू शकतो किंवा आहे हे पुरुषाला तर निश्चितच माहीत असण्याची शक्यता, माहीत असतं ते. मग पण तो ते उघडपणे स्वीकारणं कमीपणाचं, अपमानास्पद मानेल. मग अशा वेळी पांडूला आपलं हे दौर्बल्य, आपण दुर्बल आहोत, हे पांडूला मनोमन जाणवलं असेल का? ती शक्यता आहे. पांडू हे नाव, पंडू हे नावच पुरेसं बोलकं आहे. महाभारताचा इतिहासच सांगतो की पंडू हे त्याचं नाव, पाळण्यातलं नाव. आणि ह्या नावाचा एक अर्थ असा निघतो की पंडुरोगी, म्हणजे रक्ताची कमतरता असणारं हे बालक होतं. उपजत हे बालक रक्ताची कमतरता असणारं होतं. म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला ॲनिमिया म्हणतात, की रक्तामध्ये तांबड्या पेशींची कमतरता असणं, अशी कमतरता असणारं हे बालक, हा पंडुरोगी, जरी तो क्षयरोगी नसला, अगदी उघडपणे क्षयरोगी म्हणता येणार नाही असा नसला, तरी तो पंडुरोगी होता. त्याच्या रक्तामध्ये काहीतरी दोष होता, कमतरता होती. आणि हे पांडूला समजलं असेल काय? त्यानं ते मनोमन स्वीकारलं असेल काय? कदाचित त्यानं ते स्वीकारलं असेल, कारण आपण 2 पत्नीपासून अपत्यप्राप्ती करू शकलेलो नाही. आणि इथून पुढं आपल्या बाबतीत आणखी विवाहाचे प्रस्ताव येतील, आणखीन त्यांच्याशी विवाह करावा लागेल. आणि ते विवाह केल्यानंतरही पुन्हा त्यामधून निष्पन्न जे होणार आहे तेच असेल की त्यांनाही आपण अपत्यप्राप्ती करून देऊ शकत नाही. आणि मग आपलं बिंगच उघडं पडल्यासारखं होईल, हे पंडूच्या लक्षात आलं असेल काय? तर ती शक्यता अधिक वाटते. आणि मग तोच, कारण पांडुराजाच किंदम ऋषींच्या शापाची ही कथा सगळ्यांना सांगतो. आणि की आता स्त्री संग करणं हे आपल्यासाठी मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे, हे तो सगळ्यांना सांगतो. आणखीन ते हे निमित्त सांगूनच तो पुढं संन्यास स्वीकारतो. संन्यासामध्ये
त्याच्या पत्नी कुंती आणि माद्री या दोघीही नंतर अपत्यप्राप्ती करून घेतात. ते मंत्राच्या सामर्थ्यानं वगैरे हा पुढचा इतिहास, तो पुढील भागामध्ये. पण पांडूला जो मृत्यू येतो पुढं वनवासामध्ये, तो सुद्धा कसा येतो, तर तो माद्रीशी रतिक्रीडा करण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला मृत्यू येतो. इथं आणखी एक प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न असा की किंदम ऋषींनी त्याला जो शाप दिलेला असतो, तो शाप कुठला दिलेला असतो की पांडू रतिक्रीडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला मृत्यू येईल. पण समजा जर पांडूनं माद्रीशी किंवा इतर कुठल्याही स्त्रीशी कधीच पुढं रतिक्रीडा करण्याचा प्रयत्न केला नसता, तर तो अमर झाला असता काय? हा प्रश्नही आजवर कुणी विचारलेला नाही. मग त्याचं उत्तर देणं हे अ, अ, उत्तर मिळणं ही गोष्ट तर अशक्यच. असे अनेक प्रश्न असणारी ही पांडुराजाची आणि किंदम ऋषींच्या शापाची कथा. यामध्ये ह्या बहुतेक सगळ्याच कथेमध्ये एकूण स्पष्टपणे जे दिसून येतं ते माणसाचं लैंगिक संदर्भातील रतिक्रीडे संदर्भातील ढोंगीपणा. धन्यवाद.